महाराष्ट्र पोलीस दलातून खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे। सध्या पोलीस दलात एक लेटर बॉम्ब प्रचंड व्हायरल होत आहे। या लेटर बॉम्बच्या माध्यमातून 8 चालक महिला पोलीस शिपायांनी बलात्काराचे आरोप केले होते। विशेष म्हणजे हे बलात्काराचे आरोप त्यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहेत। त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्रात नावे असलेल्या महिला पोलिसांनी बलात्कार झाल्याचा दावा फेटाळला आहे। दरम्यान पोलीस दलाला हादरवून टाकणारे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात। नागापाडा मोटर परिवहन विभागातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे। या 8 पीडित महिला नागपूर मोटर परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत। या 8 महिला पोलीस चालकांनी 1 उपायुक्त आणि 2 पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे। तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून 3 दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असल्याची आरोप पत्रात केला आहे। या पोलीस निरीक्षकांनी आमचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा 1000 रुपये लाच स्वीकारतात असल्याचीही आरोप महिला शिपायांनी केला आहे। नोव्हेंबर महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू आहे। या बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या, त्यामुळे त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले। या प्रकरणी आवाज उठविला असता आमची बदली करण्यात आल्याचेही महिला शिपायांनी म्हटले आहे। या पत्रात 8 महिला पोलीस शिपायांची नावे असून त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सीबीआय गुन्हे शाखा आणि सायबर सेल मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। दरम्यान हे लेटर सोशल मीडिया व्हायरल झाल्यापासून महिला पोलीस शिपायांना त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांकडून आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत फोन येत आहेत। तसेच वरील हे सर्व आरोप महिला पोलीस शिपायांनीच फेटाळले आहेत।